Praise the Lord. I will wait for all of you to come online. मैं रुकूंगा जब तक आप सब ऑनलाइन नहीं आते हो. Thank you, Jesus. Praise the Lord. ऐसे में परमेश्वर की आराधना करें, परमेश्वर की स्तुति करें. थैंक यू जीसस. धन्यवाद देते हैं यीशु समय के लिए. थैंक यू फादर. थैंक यू लॉर्ड. हो तेरी आराधना परमेश्वर, हो तेरी स्तुति, हो तेरी प्रशंसा यीशु. तेरे नाम को ऊंचा उठाते हैं. धन्यवाद परमेश्वर की तो पवित्र है, तो योग्य है. थैंक यू जीसस. आई वर्शिप यू. थैंक यू लॉर्ड. बड़ी भोर तेरे दर्शन को मैं चरणों में आता हूँ. आराधना स्तुति और प्रशंसा पिता को चढ़ाता हूँ. बड़ी भोर तेरे दर्शन को मैं चरणों में आता हूँ. आराधना स्तुति और प्रशंसा पिता को चढ़ाता हूँ. आराधना 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 तेरे यीशु राजा की. पवित्र आत्मा प्रभु की. हर दिन के हर एक पल में यीशु तेरा ध्यान रहे. हर दिन के हर एक पल में यीशु तेरा ध्यान रहे. मेरे वचनों से तो जो के खाब भरे. मेरे मुँह के वचनों से तो जो के खाब भरे. आराधना 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 तेरे
होना है, कलाम को सुनाना मेरा मकसद होना है, तेरे नाम को सुनाने पूरे देश में जाना है, तेरे नाम को सुनाने पूरे देश में जाना है। आराधना 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 मेरे यीशु राजा की। पवित्र आत्मा तेरी इच्छा तेरी चाहत मेरा मन सबल करे, तेरी इच्छा तेरी चाहत मेरा मन सबल करे। उठो प्रार्थना वीर बन कर हर पल को सफल करे। उठो प्रार्थना वीर बन कर हर पल को सफल करे। आराधना 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 मेरे यीशु राजा की। पवित्र आत्मा प्रभु की। Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Jesus. स्तुति हो परमेश्वर तेरी, आराधना हो परमेश्वर तेरी। Thank you, Jesus. Thank you. Thank you, Father. Thank you, Lord. अगर मिलकर स्तुति करते इसके, Amen. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम, ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम। मेरे यीशु के साथ धन्य संगति में, मेरे यीशु के साथ धन्य संगति में सदा मिलता है सुख मुझको। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु मेरे जीवन का साथी। कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु मेरे जीवन का साथी। मेरी जरूरतों को पूरी करता है वो,
मेरी जरूरतों को पूरी करता है वो, कोई घटी नहीं मुझको। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में रहूंगा। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। हालेलुया। संसार की सुंदरता में ये रूप जो तेरा है, इन चांद सितारों में है अक्स जो तेरा है। संसार की सुंदरता में ये रूप जो तेरा है, इन चांद सितारों में है अक्स जो तेरा है। महिमा की तेरी बातें हम सबको है यीशु महान अपना, यही सुनाएंगे, आवाज उठाएंगे, हम सांस बजाएंगे, है यीशु महान अपना, यही सुनाएंगे। ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। मुक्ति का तू दाता है, दुनिया को बताएंगे, है यीशु महान अपना, यही सुनाएंगे। हालेलुया। कितने आनंदित है। आमीन। हालेलुया। थैंक यू। स्तुति आराधना करते रहेंगे। तू मेरे जीवन में है ऐसे आया, जैसे बिछड़े हुए साथी को फिर से पाया। सोना था मेरा जीवन, सोने की मेरी कहानी, आने से तेरे मुझे मिल गई नई जिंदगानी। दिल में है तू, सांसों में तू, धड़कन में मेरे बस है तू ही तू। मेरे लिए तूने जो किया बस इतना कहता हूँ, शुक्रिया 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 तेरा शुक्रिया। अपने पंखों तले तू मुझको है छुपाता, आंखों की पुतली जैसे सुरक्षा देता। तू ही मेरा घर है, तू मेरा छुपने का स्थान, तू ही मेरा प्रभु, तू मेरा है शरणस्थान। तू ही मेरी मंजिल है, तू ही मेरी कहानी। आंखों में जैसा तू चाहे वैसा मुझे तू बना दे, तेरी मर्जी। दिल में है तू, दिल में है तू, सांसों में तू, धड़कन में
है तू ही तू, मेरे लिए तूने जो किया, बस इतना कहता हूँ शुक्रिया 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 तेरा शुक्रिया। Amen. Hallelujah. Hallelujah. कितने एक्साइटेड है आज वुमेन्स डे है, तो मैं मौका लेना चाहूँगा और सारे स्त्रियों को, चाहे वो बहन हो या किसी के भाई बहन हो या किसी के बेटियां हो या जो भी हो, सो आई वुड रियली लाइक टू विश ऑल ऑफ यू blessed and happy Women's Day. God bless each of the moment that we have in our life. Amen. अभी हम वचन में जाएंगे समय, तो ये वीडियो ज़रूर शेयर कीजिएगा ताकि और भी लोग जुड़ पाए और आप मिलकर वचन सुन सकते हो और आशीर्वादित हो सकते हैं। Amen. Hallelujah. Hello. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Today is a very special day, आज एक खूप महत्त्वाचा दिवस आहे and we want to really congratulate and bless the mothers. आणि आम्हा सर्वांना आईना अभिवादन द्यायचे आहे आणि त्यांना आशीर्वादित करायचं आहे. Okay. Today I'll be speaking to you about women and mothers. आज मी तुम्हाला आईंविषयी आणि स्त्रियांविषयी बोलणार आहे. Yeah. So actually it's a big message, आणि खरोखर हा मोठा but संदेश I आहे. will do the first part today, पण मी आज पहिला भाग करणार आहे, and which is very important जी खूप महत्त्वाची आहे for the women and mothers. आणि आईसाठी आणि स्त्रियांसाठी. Let us begin with आपण आपला संदेश, the message for today. आज जो संदेश आहे ते सुरू करूया. Mother's Day is a tradition आणि आई मातृदिन जो आहे एक परंपरा आहे that is celebrated all over the world, जो सर्व जगावर साजरा केली जात आहे, though on different dates. जरी वेगवेगळ्या दिवशी. Now, the Bible does not say anything about Mother's Day आणि जे शास्त्र आहे आई मातृदिन विषयी काय बोलत नाही or Father's Day, किंवा पितृदिनाविषयी काय बोलत नाही. but it's a good thing to a day to honor पण हा चांगला दिवस आहे त्यांच्या मान करण्यासाठी mothers and motherhood. आणि आईना आणि मातृहीनपणाला. Yeah. So you can read Romans 14, आणि तुम्ही रोमकरास 14 वाचू 5 शकता, to 8. 5 ते 8. Each one is free to choose आणि प्रत्येक लोकांना स्वतंत्रता आहे निवड करण्यासाठी, whether to celebrate or not to आणि celebrate. त्यांनी साजरा केली पाहिजे किंवा नाही साजरा It केली is पाहिजे. according to your personal preference. आणि ही तुमच्या वैयक्तिक निवडी अनुसार आहे. We have the freedom to celebrate आपल्याकडे मोकळीकता आहे साजरा करायला and the freedom not to celebrate. आणि स्वतंत्रता आहे साजरा न करण्यासाठी. That's our choice. आणि ही आपली निवड आहे. Now, third thing, आणि तिसरा Mother's Day is not primarily about being a mother आणि मातृदिन असं नाही की एक आईच असले पाहिजे and receiving honor, आणि मान प्राप्त करणे, but it is more about thanking God पण ती अधिक देवाला धन्यवाद देण्याविषयी आहे. for the mothers that God gave. आणि त्या आईंसाठी जे देवाने आपल्याला दिलेली आहे. Yeah, God gave us mothers, आणि देवाने आपल्याला माता दिलेली and आहे. giving Him honor and praise and thanks for giving us wonderful mothers. आणि आपण त्याला स्तुती देत आहे, धन्यवाद देत आहे, आराधना देत आहे, मान देत आहे आपल्याला सुंदर आई देण्यासाठी. So the people giving honor म्हणून जे लोक मान देत आहे should include all mothers. आणि त्यांनी सर्व आईंना समावेश केला पाहिजे. Persons receiving honor आणि ज्या व्यक्तींना मान मिळत as आहे moms आई म्हणून, should also be giving honor for their God-given moms. आणि त्यांनी देखील देवाला धन्यवाद दिले पाहिजे देवानी त्यांना दिलेली आईंसाठी. Mothers also should thank God for Right. giving them mothers. आणि आईनी देखील देवाला धन्यवाद दिले पाहिजे त्यांना आई देण्यासाठी. Mothers are a gift from God, आणि जी आई आहे देवापासून एक देणगी and आहे. every person has one.
आणि प्रत्येक व्यक्तीकडे एक आई आहेच. So Mother's Day म्हणून मातृदिन is really a holiday for everyone. प्रत्येक लोकांसाठी एक सुट्टीचा दिवस आहे A day for thanking God आणि एक दिवस आहे प्रभूला धन्यवाद for देण्यासाठी, His goodness त्याच्या चांगुलपणासाठी, in giving us mothers. आपल्याला आई देण्यासाठी. Now my aim in this sermon आणि माझा जो ध्येय आहे ह्या is संदेशामध्ये to honor motherhood, आणि ती आहे की मातृला आम्ही धन्यवाद दिले and पाहिजे this way glorify God आणि अशा प्रकारे आम्ही देवाला धन्यवाद दिले who पाहिजे, designed and created it ज्यांनी त्याची रचना केली आणि त्याला आकार दिले and even blessed it आणि त्यांना आशीर्वादित देखील केले. by His incarnation in Mother Mary's womb. आणि जेव्हा तो आपल्या त्याचा गर्भधारण झाला आई मरियाच्या उदरामध्ये तेव्हा, And even He spoke words from the cross आणि त्यांनी क्रुसावरून देखील शब्द सांगितले to John योहानाला. in John 19:27. योहान 19:27 मध्ये It's one of the beautiful words that He spoke. आणि येशूने खूप सुंदर शब्द सांगितले. He told John, त्यांनी योहानाला सांगितले, behold your mother. पहा तुझी आई, Means take care of your mother. म्हणजे तुझी आईची काळजी घे, She is your mother. ती तुझी आई आहे. So, wonderful word for mothers. आणि सुंदर शब्द आहे आईंसाठी. Now, there are also single women आणि असं काय एकटे स्त्रिया देखील आहे who have decided to remain single. ज्यांनी लग्न न करायचं ठरवले आहे There is God's grace for them too. आणि ती देवाची कृपा त्यांच्यासाठी देखील आहे. Then there are single mothers, मग अशी एकटे आई आहे though they are married जरी ते विवाहित आहे and don't have children आणि त्यांना लेकरे नाही for various reasons. आणि वेगवेगळ्या कारणांसाठी There is असते even God's grace for them. आणि देवाची कृपा त्यांच्यासाठी देखील आहे. And some mothers are managing both their home and their outside jobs, आणि काय जी आई आहे घर सांभाळत आहे आणि बाहेरच्या नोकरी देखील करत आहे maybe to add additional income. आणि अधिक पगार मिळवण्यासाठी असेल God's grace is upon them too. आणि देवाची कृपा त्यांच्यावर देखील आहे. There are mothers who have, wives, you can say, they have children. आणि असं काय आहे ते जे पत्नी आहे त्यांचे लेकरे आहे They are mothers to their children. आणि ते आपल्या लेकरांसाठी आई आहे Maybe their husbands have departed. आणि त्यांच्या पती मरण पावला असेल So there is God's grace for them too. आणि असं आईंसाठी विधवांसाठी देखील So देवाची my कृपा aim आहे. is to address all of those. My aim is not to address all the circumstances, आणि माझा उद्देश सर्व परिस्थितींना संबोधित करण्याविषयी नाही, but my aim is to encourage all the women. आणि माझा उद्देश आहे सर्व स्त्रियांना प्रोत्साहन देण्यासाठी. And those who are not married, आणि ज्यांच्या विवाह झालेली नाही you have God's grace to get married. आणि तुमच्याकडे देवाची कृपा आहे लग्न If that is करण्यासाठी. your calling. आणि जर ते तुमचे पाचारण आहे, So if you think that is your calling, जर तुम्हाला वाटत आहे की ती तुमच्या पाचारण आहे, you can get married. तुम्ही लग्न करू शकत आहे. So my aim is to encourage all the women and mothers, आणि माझा उद्देश आहे सर्व स्त्रियांना आणि मातांना संबोधित because करण्यासाठी. many don't get encouragement or honor from the secular world. कारण अनेक लोकांना मान मिळत नाही, सन्मान मिळत नाही ह्या जगापासून. In the Bible we see, आणि शास्त्रामध्ये आपण पाहतो in the church life, आणि मंडळीच्या you'll जीवनामध्ये find aged men, आणि तुम्हाला वृद्ध असं पुरुष दिसणार aged women, आणि वृद्ध स्त्रिया दिसणार younger men, आणि तरुण पुरुष, and younger women, तरुण स्त्रिया and blessed mothers. आणि आशीर्वादित आई. They have all wonderful roles in the church. आणि ते सर्व सुंदर गुलाब आहे मंडळीमध्ये. And God has instructions for all of them. आणि देवाकडे सर्वांसाठी सूचना आहे. One day we will learn that. एक दिवस आपण त्याच्याविषयी All अभ्यास this करू. is spoken in Titus 2. आणि हे सर्व गोष्टी तिथंच 2 मध्ये लिहिलेल्या आहेत. Now, first let me speak about women. प्रथम मी स्त्रियांविषयी बोलतो How does God look at women? की देव स्त्रियांकडे कसं पाहतो. I'll also show you who God is. आणि मी तुम्हाला हे देखील दाखवणार की देव कोण आहे. Is he a man or a woman? तो स्त्री आहे किंवा पुरुष आहे. All this is very important. आणि हे सर्व खूप महत्वाचे आहे. Because many people think since God is man, अनेक लोकांना वाटत आहे की देव पुरुष आहे म्हणून so they feel women feel little inferior. म्हणून स्त्रियांना थोडं कमी वाटत आहे. And some men may take advantage. आणि काही पुरुष त्याचा फायदा घेणार. Look, God is man. बघा देव तर पुरुष God आहे, is male. देव नर आहे. So that we need to clear all these things. म्हणून आम्ही हे सर्व गोष्टी स्पष्ट केल्या That's the पाहिजे. reason the society has built up a male kind of a dominion. म्हणून समाजाने पुरुषाच्या सत्ता असं बनवलेली And आहे. in some religion, आणि काय धर्मामध्ये men have become superior. आणि मनुष्य जे पुरुष आहे ते श्रेष्ठ झाले And they आहे have put down women. आणि त्यांनी स्त्रियांना खाली लेखले आहे. They think they are inferior. आणि त्यांना वाटत आहे ते स्त्रिया आहे ते कमी आहे. So they have made many laws for men, म्हणून त्यांनी पुरुषांसाठी अनेक नियम तयार for केले advantage of men.
आणि पुरुषांच्या फायद्यांसाठी फक्त. So this has to be cleared. म्हणून ही गोष्टी आपण स्पष्ट केले पाहिजे. So now how does God see a woman? आणि देव एक स्त्रीला कसं बघत आहे? You know, does he see her the way men and society look at her? आणि जसं पुरुष व समाज स्त्रियांकडे बघत आहे तसं देव स्त्रियांकडे बघत आहे का? No. नाही. The Bible says शास्त्र म्हणत आहे that the Lord does not see as man sees. आणि प्रभू तसं बघत नाही जसं मनुष्य बघत आहे. In 1 Samuel 16:7. 1 सामुएल 16:7 मध्ये. The Bible also declares आणि शास्त्र हे देखील घोषणा करतो in Romans 2:11 रोमकरास 2:11 मध्ये that there is no partiality with God. की देवामध्ये कुठलाही पक्षपात नाही. He doesn't see man as superior and women as तो inferior. पुरुषाला श्रेष्ठ आणि स्त्रीला कमी असं बघत नाही. This is created by human beings आणि ही गोष्टी मनुष्य जातीने तयार केलेली for आहे their own benefit. त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी. So let us see what God says. आपण बघूया देव काय बोलू That is इच्छितो. very important. ही खूप महत्वाची आहे. That's why many things are run by traditions. म्हणून अनेक जी गोष्टी आहे परंपराने चालू आहे. Now, my dearly beloved sisters, आणि माझ्या प्रिय बहिणीनो, in the sight of God, देवाच्या you दृष्टीमध्ये are not inferior to any man. तुम्ही कुठल्याही पुरुषाच्या तुलनामध्ये कमी पण काय Hello, I'm sorry, there was an internet problem. आणि इंटरनेटची काय समस्या झाली. The devil doesn't want us to hear this blessed message for women. आणि शैतानाची इच्छा नाही की आम्ही हे जे आशीर्वादित संदेश आहे स्त्रियांसाठी Okay, ते so- ऐकले पाहिजे. Yeah. Praise the Lord. Okay, प्रभूची स्तुती असो. let me continue. आणि मी माझा संदेश चालू ठेवतो. My dearly beloved sisters, माझ्या प्रिय लाडके बहिणीनो, in the sight of God, देवाच्या दृष्टीमध्ये you are not inferior to man. तुम्ही पुरुषाच्या दर्जेमध्ये कमी नाही. Now, whatever I'm speaking from God's perspective, from the Bible. आणि जे काही मी बोलत आहे ते देवाच्या दृष्टिकोनाद्वारे बोलत आहे, पवित्र शास्त्राच्या Maybe दृष्टिकोनाद्वारे you बोलत have आहे. heard from human beings, कदाचित तुम्ही मनुष्य जातीकडून ऐकले असेल their thoughts, त्यांचे विचार, and many have written in such a way so that they can take advantage over women. आणि त्यांनी असं प्रकारे लिहिले जेणेकरून ते स्त्रियांवर फायदा घेऊ शकत So आहे. even in the married life, आणि म्हणून विवाहित जीवनामध्ये they देखील think that man is superior, त्यांना वाटत आहे की पुरुष श्रेष्ठ आहे, and so women must agree to all their terms म्हणून स्त्रियांनी त्यांचे सर्व ऐकले पाहिजे, as a servant एक or दास a म्हणून, slave. एक गुलाम म्हणून. So that's why we must know what God says about this. म्हणून आपण हे जाणून घेतले पाहिजे की देव ह्याविषयी काय बोलत And आहे. today what I'm going to share, आणि आज जे मी तुम्हाला सांगणार some आहे of the beautiful mysteries आणि काय सुंदर रहस्य, that I want women to share with everyone. आणि जी माझी इच्छा आहे की स्त्रियांनी प्रत्येक लोकांबरोबर शेअर केले Let the पाहिजे word of God go everywhere, आणि देवाचे वचन सर्वत्र जाऊ द्या, and so that we can destroy the traditions of men जेणेकरून आम्ही पुरुषांचे जे परंपरा आहे त्याचा or नाश करू शकतो destroy the traditions of people. किंवा लोकांची जी परंपरा आहे त्यांचा नाश करू शकत आहे. Okay, let's go further. आपण पुढे जाऊया. Now, according to the Bible, आणि शास्त्र अनुसार God has made women equal with man. आणि देवाने स्त्रियांना पुरुषाच्या सामायिकच बनवलेलं आहे. Let me tell you some scriptures. आणि मी तुम्हाला काय शास्त्र सांगतो, वचन You know, सांगतो. the Bible says शास्त्र म्हणत आहे God created man in his own image. देवाने पुरुषाला आपल्या स्वतःच्या प्रतिरूपात तयार You केलं. can read it in Genesis 1, आणि तुम्ही हे उत्पत्ती 1 मध्ये वाचू शकता, 27 to 28. 27 ते 28 पर्यंत. Right in the beginning, आणि थेट when सुरुवातीपासून God started the creation, जेव्हा देवाने निर्मितीची सुरुवात केली, there we see. तिथे आपण पाहतो, Let us read it. आपण ते वाचू. God created man in his own image. देवाने मनुष्याला आपल्या स्वतःच्या प्रतिरूपात बनवले In the image of God, he created him. आणि देवाच्या रूपामध्ये त्यांनी मनुष्याला बनवले. And then it says, आणि मग म्हणत आहे, male and female, he created them. आणि पुरुष व स्त्री त्यांनी निर्माण केले. Then it says, आणि मग म्हणत आहे, then God blessed them, आणि मग देवाने त्यांना आशीर्वादित केले, both of them. दोघांना It's not आशीर्वादित. that only God blessed man. असं नाही की देवाने फक्त पुरुषाला आशीर्वादित No, केले God blessed both of them. आणि देवाने दोघांना आशीर्वादित केले. And then further Bible says, आणि पुढे शास्त्र म्हणत आहे, and God said to them. आणि देवाने त्यांना He सांगितले. didn't say only to the man. आणि फक्त पुरुषाला देवाने सांगितले He नाही, spoke to both of them. आणि देवाने दोघांशी बोलले. What did he say? आणि देवाने काय He बोलले? said, be fruitful.
म्हटलं की बहुगुणित हो, and multiply. बहुगुणित हो, फलद्रूप हो Fill the earth आणि पृथ्वीला व्यापून टाका and subdue it. आणि त्याला अधीन करा. And he told them, आणि त्यांना सांगितले have dominion. त्याच्यावर सत्ता करा. See, he told both of them, आणि त्यांनी दोघांना सांगितले have dominion सत्ता गाजवा over the fish of the sea, आणि समुद्राच्या माशांवर over the birds of the air, आणि हवामध्ये जे पक्षी आहेत and over त्याच्यावर, every living thing आणि प्रत्येक जिवंत प्राणीवर that moves on the earth. जो ह्या पृथ्वीवर फिरत आहे, चालत So आहे. he gave authority and dominion to both of them. म्हणून देवाने अधिकार व सत्ता दोघांनाही दिले. So it is very clear from the scriptures म्हणून ह्या वचनातून खूप स्पष्ट आहे that God's original plan की देवाची मूळ योजना for the man and the woman पुरुष व स्त्रीसाठी was for both of them की ती दोघांसाठी होते to be rulers की ते राज्य असले पाहिजे together आणि दोन्ही राज्य केले पाहिजे एकत्र over the creation of God. देवाच्या निर्मितीवर. This means याचा अर्थ आहे that both की दोन्ही man and the woman पुरुष व स्त्री shared equal position and authority. आणि त्यांच्यामध्ये सारखंच पद होते, सारखंच अधिकार So होते. in the beginning, all this was so fine. म्हणून सुरुवातीमध्ये सर्व गोष्टी नीटनेटके There होते. was no problem. तेव्हा समस्या नव्हती. This equality of position आणि ही जी पदाची जी समायिकपणा आहे is described beautifully in the new covenant आणि त्याची सुंदर रीतीने नवीन करारात उल्लेख केली in आहे. 1 Peter 3:7. 1 पेत्र 3:7 मध्ये. Likewise, you husbands, तसंच तुम्ही पतीनो dwell with them, with your त्यांच्या- wives, तुमच्या पत्नी बरोबर निवास करा with understanding. समज बुद्धीने. Say, dwell with your wife with understanding, तुमच्या पत्नी बरोबर समज बुद्धीने राहा giving honor to thy wife. आणि तुझ्या पत्नीला मान देऊन Give honor to your wife आणि तुमच्या पत्नीला मान देऊन, as to the weaker vessel. कारण ते अशक्त पात्र आहे. Now, weaker vessel, which I'm going to explain later on. Now, we don't have much time for आणि all this. अशक्त पात्राच्या नंतर मी स्पष्टीकरण देणार आहे, आता खूप वेळ नाही. And as being heirs together, आणि दोन्ही एकत्र वतनदार आहे म्हणून together एकत्र of the grace of life. आणि कृपेच्या जीवनाची. So, as being heirs together. आणि एकत्र तुम्ही वारीस आहात. So, when God created woman, म्हणून जेव्हा देवाने स्त्रीच्या निर्माण He केला made her an helpmeet, a companion to the man. आणि देवाने स्त्रीला एक मदतनीस केले, एक साथीदार बनवले मनुष्यासाठी. So, only man could become complete when woman was created. आणि मनुष्य किंवा पुरुष तेव्हाच पूर्ण होऊ शकत होता जेव्हा स्त्रीच्या निर्माण The झाला. Bible says, शास्त्र म्हणत and आहे the Lord said, आणि प्रभूने it सांगितले is not good that man should be alone. हे चांगलं नाही की पुरुषाने एकटं राहिले I'll पाहिजे. make him a helpmeet, मी त्याच्यासाठी एक मदतनीस निर्माण करणार comparable to him. आणि एक साथीदार त्याच्यासाठी बनवणार. Comparable does not mean inferior आणि त्याच्या तुलनामध्ये बनवणार म्हणजे कमी दर्जेच्या नाही or second class. किंवा दुसऱ्या दर्जेच्या. Comparable means fitting, आणि सामायिकपणा म्हणजे त्याला जुळणे suitable, आणि त्याच्याशी जुळणे सामायिक to complement. आणि त्याला To मदतनीसाठी So मनुष्यासाठी God did पुरुषासाठी. not make woman to be a slave or a servant of man. म्हणून देवाने स्त्रीला एक गुलाम किंवा पुरुषाचा दास बनवले नाही. But when they sinned, पण जेव्हा त्यांनी पाप केले, when they disobeyed God, जेव्हा त्यांनी देवाची अवज्ञा केले, then there was an imbalance. मग तिथे एक असंतुलितपणा To निर्माण झाला. otherwise a perfect unity and equality. नाहीतर तिथे संपूर्णपणे एकता होती, सामायिकपणा From होती. that time, all this imbalance came. मग त्यावेळेपासून हे सर्व तडजोड किंवा असंतुलितपणा आले And man started to make his own rules, आणि पुरुष आपल्या स्वतःचे नियम बनवायला सुरू which केला was not from God. जो देवापासून नव्हता. And he showed himself to be superior and they all inferior. आणि त्यांनी स्वतःला श्रेष्ठ दाखवले आणि स्त्रियांना कमी दर्जेचा But दाखवले. when the redemption of the Lord drew near, पण जेव्हा प्रभूच्या उद्धार समीप आले, when the Lord came on this earth, जेव्हा प्रभू ह्या भूतलावर आले, he took the form of a man त्यांनी मनुष्याचे रूप धारण and केलं then he broke this bondage. आणि मग त्यांनी हे बंधन तोडून टाकले He delivered both man and woman from this bondage. आणि त्यांनी दोन्ही पुरुष व स्त्रीला ह्या बंधनापासून मुक्त केला. Now women are very precious to God, आता स्त्रिया जे आहे प्रभूसाठी खूप मूल्यवान आहे so precious आणि इतके that the मूल्यवान Bible आहे even has devoted the entire chapter of Proverbs 31, 10 to 31 for women. की जे नीतिसूत्राच्या 31वा अध्याय आहे ते 10 ते 31 पर्यंत प्रभूने संपूर्ण ते नीतिसूत्राचा अध्याय त्यांच्यासाठी तयार Now, केला. I'll teach you about that next time, आणि त्याच्याविषयी मी तुम्हाला but पुढच्या you वेळेस can read शिकवणार. it
at home. पण तुम्ही ते घरी वाचू शकत आहे. Now let me come to this topic. आता मी ह्या विषयाकडे येतो. Now, in the world we see, आणि जगामध्ये आपण पाहतो God is considered as female also. आणि देवाला नारी म्हणून देखील समजले जात आहे. First thing we must know that God doesn't have a physical body. आणि प्रथम आपण हे जाणून घेतले पाहिजे की देवाकडे शारीरिक देह नाही. Like to show a shape of a woman. एक स्त्रीचा आकार दाखवण्यासाठी. Or he wears dress like a woman or man. किंवा जो देव आहे पुरुष किंवा स्त्री सारखं वस्त्र घालतो. According to the Bible. आणि शास्त्रानुसार God is spirit. देव आत्मा आहे. Means he's got a spiritual body. म्हणजे त्याच्याकडे एक आत्मिक शरीर आहे. We are not talking about physical appearance. आपण बाहेरच्या रूपाविषयी सांगत नाही. He's got a spiritual body. आणि देवाकडे एक आत्मिक देह आहे. Even angels have a spiritual body. आणि देवदूतांकडे देखील आत्मिक शरीर आहे. I know some have questioned me. आणि काही लोकांनी मला प्रश्न What विचारला. about angels? आणि देवदूतांविषयी काय? Are they male or female? आणि ते नर आहे किंवा नारी आहे? God created all the angels. आणि देवाने सर्व देवदूतांच्या निर्माण केले. Not one by one. आणि एक एक करून नाही. But at the same time. पण सारखा वेळेस त्यांच्या निर्माण केले. Now, how did God create angels? आणि देवाने देवदूतांचे निर्माण कसं केले? They are male or female. आणि ते नर आहे किंवा नारी? They are both the quality of both the characteristics. आणि देवदूतांमध्ये नर व नारी दोघांचे गुण विशेष You आहेत. don't see from the external. आपण बाहेरून पाहत नाही. Because it's a spiritual body. कारण ती एक आत्मिक शरीर So आहे. let me speak about God. म्हणून मी देवाविषयी बोलतो. So forgetting the external, आणि बाहेरच्या गोष्टी विसरून physical. आणि शारीरिक God is गोष्टीला not physical at all. आणि देव मुळीच शारीरिक God नाही. is spiritual. देव आत्मिक आहे. He's got a glorious body. त्याच्याकडे एक गौरवशाली spiritual शरीर body. आत्मिक शरीर आहे. Now, but God also has both fatherly and motherly nature. पण देवाकडे दोन्ही माता व पिताचे गुण आहे. Now, let me share a little mystery. आणि थोडं रहस्य मी तुमच्याशी When बोलतो. God made man, जेव्हा देवाने मनुष्याला He बनवले, made him in His image, देवाने मनुष्याला आपल्या स्वतःच्या प्रतिरूपेत बनवले, like Him, त्याच्यासारखं having both the qualities, आणि त्याच्यामध्ये दोन्ही गुण होते both the आणि characteristics, दोन्ही गुण विशेष होते, male and female. नर व नारीचे. But when when God found man that he needed someone, जेव्हा देवाला असं दिसलं की मनुष्याला कोणाची तरी गरज आहे, then He removed that part of man, which is a female part, and He separated. मग त्यांनी मनुष्यामधून तो भाग काढला जो स्त्रीचा भाग होता आणि त्या स्त्रीच्या भागाला देवाने वेगळा केला. And then now they became man and woman. आता ते जो मनुष्य होता पुरुष व स्त्री झाले. That's why they both need one another, म्हणून दोघांना एकमेकांची गरज होती. because one part is gone there, another part is gone there. कारण एक भाग तिथे गेला आणि दुसरा भाग इथे गेला आहे. Yeah, so in the beginning, God made man in His own image. आणि सुरुवातीमध्ये देवाने मनुष्याला आपल्या स्वतःच्या प्रतिरूपेत बनवले. Later, He separated woman from man. नंतर त्यांनी मनुष्यापासून स्त्रीला वेगळा केला. So now the woman has a different characteristic, आता स्त्रियांमध्ये वेगळा गुण विशेष आहे and the man has a different आणि characteristic. पुरुषाला वेगळा गुण विशेष But आहे. the devil wants to confuse all these पण things. शैतानाला हे सर्व गोष्टी गोंधळून That's why ठेवायची he इच्छा आहे. tries to make man act like a woman and woman act like a man. म्हणून तो पुरुषाला स्त्रीसारखा वागायला लावतो आणि स्त्रीला पुरुषासारखा वागायला That is लावतो. not from God. आणि ही गोष्टी देवापासून नाही. So did you understand till here? Itपर्यंत Later on, these मला mysteries I can reveal later on. आणि नंतर मी तुम्हाला अधिक रहस्य सांगू शकत So आहे. God has a dual nature. आणि देवाकडे एक दुहेरी स्वभाव आहे. In Genesis 1:26 we read, आणि उत्पत्ती 1:26 मध्ये आपण वाचतो, He created them in His own image. देवाने त्यांना त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपेत बनवले And then He separated them. आणि मग त्यांनी त्यांना वेगळं केले. He made them two different aspects. त्यांनी त्यांना दोन वेगळा पहलू बनवले. So God has that two aspects, fatherly and motherly in Him. God is not separated, neither did He separate the angels. आणि देवाने ते दोन पहलू तयार केले नर व स्त्री मध्ये. देव वेगळा नाही, त्याच्यामध्ये दोन्ही नर व स्त्रीचे गुण आहेत जसं देवदूतांमध्ये So आहे. you don't need to make a female God. म्हणून goddess. आपल्याला एक स्त्री असं किंवा नारी देवी बनवायची काय गरज नाही. God made man and woman that way. आणि देवाने पुरुष व स्त्रीला असं But He बनवलं. still kept the angels like Him, तरीही देवाने देवदूतांना देवासारखंच ठेवले having both the आणि characteristics. देवदूतांमध्ये दोन्ही नर व नारीचे Now, let स्वभाव me आहेत. show you some scriptures तुम्हाला काय वचने दाखवतो which will show you जे तुम्हाला that दाखवणार our Father, की आपला देव पिता, our God, आपलं देव, has both these characteristics. देवामध्ये दोन्ही गुण विशेष I'll आहेत. give you just three. फक्त 3 मुद्दा There are देतो. many. अनेक आहे. In Psalm 68:5, आणि स्तोत्रसंहिता 88
5. 5 मध्ये The Bible says, शास्त्र म्हणत आहे He is a father to the fatherless. तो एक पितृहीनसाठी एक पिता आहे. And then Isaiah 49, आणि यशाया 49 मध्ये 15, 15 मध्ये the Bible says, शास्त्र म्हणत आहे God remembers fondly like a mother. आणि देव आईसारखं त्याच्या तीव्रतेने आठवण करतो. Both the natures. आणि दोन्ही स्वभाव आहे. Secondly, आणि दुसरा Psalms 89, 26. आणि स्तोत्रसंहिता 89 26. 26 The Bible says, शास्त्र म्हणत आहे He hears like a father. तो एक पितासारखा ऐकतो. Then in Isaiah 66, 13 it says, आणि यशाया 66:13 मध्ये तो म्हणत आहे He comforts like a mother. तो आईसारखं सांत्वन देतो. Look, both this nature, both these characteristics. आणि दोन्हीही असं गुण विशेष आहे बघा देवामध्ये. And the third scripture, आणि तिसरा अध्याय Psalms 103, आणि स्तोत्रसंहिता 103 13th verse says, 13वा वचन म्हणत आहे He pities like a father. आणि तो पितासारखं दया दाखवतो. And in Isaiah 66, 13 it says, आणि यशाया 66:13 मध्ये He cares like a mother. आणि तो आईसारखं काळजी घेतो. So have you seen this? आणि तुम्ही हे पाहिले का? Our God has both the characteristics. आपलं देव पितामध्ये दोन्हीही असं गुण विशेष आहे. You know, as human beings, आणि मनुष्य जाती म्हणून we distinguish by outward. आपण बाहेरच्या रूपाने लोकांमध्ये फरक तयार So करतो. man has made God, goddess. म्हणून देवाने मनुष्याने देवाले देवी बनवलेलं आहे. They didn't know that God has both the character, त्यांना माहिती नव्हतं की देवामध्ये दोन्हीही गुण विशेष not आहे. that shape. आणि ती आकृती नाही. No, no, no. नाही. He made it for us. आणि देवाने पुरुष व स्त्री हे आपल्यासाठीच बनवले. Those who have a physical body. ज्यांच्याकडे शारीरिक शरीर आहे. God doesn't have a physical body. देवाकडे शारीरिक शरीर Okay, नाही. let us go a little further. आपण पुढे जाऊया. You know, in many families, आणि अनेक कुटुंबामध्ये the father is viewed by the children as a disciplinarian आणि लेकरं आपल्या पिताला एक शिस्तबद्ध असं पिता पाहत आहे or strict किंवा कडक असं or पिता uncompromising. किंवा तो तडजोड न करणारा पिता आहे. So sometimes he takes the rod कधी कधी तो काठी घेतो and disciplines the children. आणि लेकरांना शिस्त And लावतो. when he does that, आणि जेव्हा तो असं the करतो child immediately runs to the mother. आणि जो लेकरू आहे धावत पळत आईकडे जातो. Then the mother takes the child in her arms. आणि मग ती आई आपल्या त्या लेकरूला आपल्या कमरेमध्ये उचलून घेते She comforts them. आणि ती त्यांना सांत्वन She देते consoles them, आणि त्यांना त्यांची सांत्वन and she घालते wipes away their tears. आणि त्यांचे अश्रू ती पुसून टाकते. In the arms of their mother, आणि त्यांच्या आईच्या हातांमध्ये the children really find comfort. आणि लेकरांना खरोखर शांतवन मिळत They आहे. find a strong fortress around them. आणि त्यांना a वाटत आहे की protection. त्यांच्या अवतीभोवती एक मजबूत गड आहे त्यांच्या संरक्षणासाठी. In the warmth of the loving embrace of the mother, आणि आईच्या जे गरम आलिंगनमध्ये they seem to almost remember their pre-birth days. आणि त्यांना त्यांचे जे जन्म होण्याचे जे दिवस आहेत ते त्यांच्या लक्षात येत आहेत. While still in their mother's womb. जेव्हा ते आपल्या आईच्या उदरात होते ते दिवस त्यांना आठवण येतो. Consider a baby in the mother's womb. आणि कल्पना करा एक बाळ आहे आपल्या आईच्या For उदरामध्ये 9 months, 9 महिन्यासाठी a baby is carried in the mother's womb. आणि ती बाळ आहे आपल्या आईच्या उदरात राहते. The baby feels very secure आणि त्या बाळाला आपल्या आईच्या उदरामध्ये खूप सुरक्षित in the वाटते. womb of its mother. आणि आईच्या उदरामध्ये So when the baby comes out जेव्हा बाळ बाहेर येतो into the world जगामध्ये at birth, आणि जन्माच्या वेळेस the baby suddenly feels quite lost. आणि बाळाला अचानक वाटतो की तो गमावलेला आहे It finds it difficult आणि त्याला कठीण वाटतो to get adjusted. ह्या परिस्थिती बरोबर जुळवून घेण्यासाठी. When the child is born, after that, आणि जेव्हा मूल जसं जन्म घेतो the father lifts the child. आणि तो वडील आहे बाळाला उचलतो. So the child gets very difficult to get adjusted to the attention of his father. आणि बाळाला खूप अवघड होतं आपल्या पिताच्या कडे आकर्षित व्हायला, Because त्याच्याकडे लक्ष द्यायला. all these months it was so cozy and comfortable in the mother's womb, very close. आणि तो एवढंच 9 महिन्यामध्ये त्याला खूपच आरामदायक वाटत होता, सुरक्षित वाटत होता आपल्या आईच्या उदरामध्ये. So it finds little bit unsecure. म्हणून त्याला थोडा असुरक्षित वाटतो जेव्हा तो बाहेर येतो. Always seeks the comfort of the mother. आणि त्याला नेहमी आईची जी शांतवण आहे आराम आहे ते नेहमी जाणीव असतो. That's the reason I feel म्हणून मला वाटते when the father lifts the child, जेव्हा वडील बाळाला it घेतो says, I am your father. आणि बोलतो मी तुझा वडील आहे.
We rarely see that I am your mother, they say like that. आणि असं But, कोणी बोलत नाही मी तुझी आई but the आहे. father always tells. आणि पण He वडील keeps नेहमी on बोलतात telling. आणि सतत बोलत See, you राहतो, are my बघ child. तू माझ्या बाळ I आहे, am your मी father. तुझ्या पिता आहे. So the child was, okay, you are my father. मग तो बाळ बोलतो, लेकरू बोलतो ठीक आहे तू माझे वडील आहे. You know, God is a perfect father and mother. आणि देव एक परिपूर्ण पिता व आई आहे. So he has both the qualities. म्हणून त्याच्यामध्ये दोन्ही गुण विशेष You आहेत. know, as a good father, एक चांगला पिता म्हणून sometimes he disciplines us, कधी कधी तो आपल्याला शिस्त लावतो, and then as a mother, आणि एक आई म्हणून he hugs us. तो आपल्याला आलिंगन देतो He showers love, आणि तो आपल्यावर प्रीतीच्या वर्षाव करतो comforts his loving children. आणि त्याच्या प्रेमळ लेकरांना तो सांत्वन देतो. So women and mothers, म्हणून स्त्रियांनो व मातांनो, God has put you in this category देवाने तुम्हाला ह्या गटामध्ये ठेवलेले with आहे. a motherly kind of nature, आणि तुमच्यामध्ये आईसारखा स्वभाव आहे even the nature of God. आणि देवाचा स्वभाव देखील You आहे. know, that motherly nature, आणि ती आईची जी स्वभाव आहे you didn't try to get it. आणि तुम्ही ते मिळवायचा प्रयत्न केले नाही. God put that in you. आणि देवाने तो जो आईचा स्वभाव आहे तुमच्यात ठेवलेला That's आहे the quality and nature of आणि God. तो देवाचा चरित्र व गुण आहे. You know, the devil can do nothing. शैतान तर काय करू He शकत नाही just tries to destroy this kind of characteristics आणि तो फक्त अशा प्रकारचा जो गुण विशेष आहे स्त्रीमध्ये त्याचा नाश करायचा and प्रयत्न tries करतो. to confuse man and women's characteristics. आणि पुरुष व स्त्रीचे जे गुण विशेष आहे त्याच्यामध्ये गोंधळ पाडायचा प्रयत्न करतो. I'm not offending any women or men, मी कुठलाही पुरुष व स्त्रीला नाराज but करत I'm नाही, just telling you पण this. मी फक्त तुम्हाला हे बोलत आहे. You know, the devil will influence women to you. You are man. You can do everything. You can build up your muscles. You can become strong. Huh? आणि मग स्त्रिया बोलणार तुम्ही काय करू शकत आहे, तुम्ही आपलं स्नायू वाढू शकत आहे, बलवान होऊ शकत आहे. So, okay, let us stick to the Bible. आपण वचनाकडे बघूया. So, God has given that heavenly nature to you. म्हणून देवाने तो स्वर्गीय स्वभाव तुम्ही स्त्रियांना So, दिलेली आहे. mothers, you are special to God. म्हणून मातांनो तुम्ही देवासाठी खूपच God प्रिय has आहात put in you this kind of compassionate and enduring nature. आणि देवाने तुमच्यामध्ये असं कळवळा आणि चिकट चालू राहणारे टिकून राहणारे स्वभाव So, दिलेले आहे. whatever God has put you, remain. in आणि that. जे काही स्वभाव देवाने तुम्हाला दिलेले आहे त्याला टिकून ठेवा. That's the way God wants you to express yourself. आणि अशा प्रकारे देवाची इच्छा आहे की तुम्ही स्वतःला व्यक्त केले पाहिजे. And fathers, you express a fatherly nature. आणि पितानं तुम्ही पिताचा स्वभाव व्यक्त So करा. mothers or sisters or women, म्हणून आईनो, बहिणींनो किंवा स्त्रियांनो, you are a reflection of the compassionate love of God. आणि तुम्ही एक प्रतिबिंब आहे देवाच्या कळवळा किंवा करुणामय प्रीतीविषयी. You know, that's why you are attractive to the male. म्हणून तुम्ही पुरुषाकडे Because आकर्षित होतात They don't have that softness. कारण त्यांच्यामध्ये ती सौम्यता नाही, Yeah. कोमलता Because नाही. that part was taken from them. कारण तो जो भाग आहे त्यांच्यामधून काढण्यात आली God in होती His wisdom has done all these आणि things. देवाने आपल्या बुद्धीमध्ये हे सर्व गोष्टी केली आहे. So God compares His compassionate nature to a woman, म्हणून देव त्याच्या जो कळवळाचा स्वभाव स्त्रियांच्या तुलनामध्ये करत आहे. but He is greater than all. पण देव सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. You know, the Bible says in Isaiah 49:15, आणि यशाया 49:15 मध्ये, can a woman forget a nursing child? आणि एक जी स्त्री आहे एक दूध पाजणाऱ्या बाळाला विसरू शकत आहे का? We know that they will not. आणि आम्हाला माहिती आहे की आई असं करू शकत And नाही not have compassion on the child of her womb. आणि तिच्या उदराच्या मुलावरती करुणा करणार नाही का? She won't. She will always have compassion. आणि तिला नेहमी कळवळा असेलच. But the Bible also says, पण शास्त्र हे देखील म्हणत आहे surely they may forget, आणि खरोखरच ते विसरून जातील, yet I will never forget तरी you. ते म्हणत आहे मी कधीच तुम्हाला विसरणार नाही. Amen. आमेन. You know, His quality is greater than any human quality. आणि देवाची जी गुण आहे कुठलाही मानव गुणापेक्षा श्रेष्ठ आहे. You know, even though mothers may forget, but God will never forget you. जरी जे माता आहे ते विसरू शकत आहे पण देव कधीच त्याच्या लेकरांना God विसरत will नाही never forget you. आणि देव कधीच तुम्हाला विसरणार God नाही. always remembers you. देव नेहमी तुमची आठवण He करतो knows you by name. आणि देव तुम्हाला नावाने ओळखत आहे. And this caring and what you call sensitive nature has been put in the woman. आणि ही जी काळजी घेणारी आणि संवेदनशील जी स्वभाव आहे
स्त्रियांमध्ये ठेवली गेली You know, आहे. you look at the quality of a mother. आणि एक आईच्या गुणाकडे बघा. You know, she always ponders about her children or thinks about her children. आणि ती नेहमी आपल्या मुलांविषयी विचार करत आहे, मनन करत आहे. He watches over them. आणि ती नेहमी त्यांच्यावर लक्ष ठेवते, पहारा You know, करते. we see one of the qualities in the prodigal son's father. आणि हे जे गुण आहे आपण उद्धापुत्राच्या पितामध्ये देखील पाहतो. Because our father has both the qualities. कारण आपल्या पितामध्ये दोन्ही गुण आहे. And he was looking at his son, आणि तो त्याच्या मुलाकडे बघत thinking होता, about his son. त्याच्या मुलाविषयी विचार करत होता. That's the thought of a mother. आणि तोच एक आई, तीच एक आईचा विचार आहे. You know, a man of God, एक देवाचा सेवक, he always goes about here and there. तो नेहमी इथे तिथे जातो. And when he comes back home, आणि जेव्हा तो घरी येतो, his mother always tells him, त्याची आई नेहमी त्याला सांगतो, did you eat properly? आणि तू बरोबर जेवले का, Did you sleep properly? तू बरोबर झोपले का. Then the man of God says, मग देवाचा सेवक बोलतो, you know, our heavenly father, आणि तुम्हाला माहिती आहे आमचा स्वर्गीय पिता laughingly says, आणि jokingly says, हसून गंमत करून तो बोलतो, don't worry mother, आणि चिंता करू नको our आई, heavenly father, आमचा स्वर्गीय पिता he takes care of me. तो माझी काळजी He घेतो. provides food and everything. आणि तो अन्न सर्व गोष्टीचा पुरवठा करतो, Better than you. तुझ्यापेक्षा उत्तम. And the mother would say, आणि आई बोलत असे, with a sigh, आणि "Ah, हाय बोलू करून म्हणत होती, what to do? काय करायचं. A mother's heart always thinks of her children. आणि आईचे जे हृदय आहे नेहमी आपल्या लेकरांविषयीच विचार करते. Okay, let's go a little further. आपण थोडा How पुढे much time जाऊया. do we have? Okay. Now let's go a little further. पण पुढे जाऊया. You know, now let me show you तर तुम्हाला दाखवतो how the society की कसं जे समाज or आहे the culture किंवा जी संस्कृती आहे, as deeming women, and they put the women down. की कसं त्यांनी स्त्रियांना खाली लेखले, तुच्छ लेखले. Even during the times of Jesus, आणि येशूच्या काळामध्ये you देखील know, these religious leaders, हे ते धार्मिक पुढारी होते. they made the laws त्यांनी असं नियम तयार which will केले benefit the males. जो फक्त पुरुषांसाठी फायदेशीर होणार. And many thought that is the way God sees a woman. आणि असं अनेक लोकांनी विचार केले की देव स्त्रियांविषयी असंच व्यवहार That's करतो. why when Jesus came, म्हणून जेव्हा येशू आले, you know, he saw it was very different. त्यांनी पाहिले की परिस्थिती खूप वेगळी But होती. people had accepted it, पण लोकांनी त्या गोष्टीचा स्वीकार thinking it केला. was from God. त्यांना असं वाटलं की ही गोष्टी देवापासून आहे. But they never knew पण त्यांना माहितच नव्हते these took their best part. की हे and made पुरुषांनी traditions. सर्वात उत्तम भाग घेऊन परंपरा तयार केली. Even sometimes scriptures are interpreted to degrade women. आणि कधी कधी वचन असं तयार केले गेले, असा अनुवाद केले गेले आहे स्त्रियांना तुच्छ लेखण्यासाठी. So, you know, that is wrong. ही चुकीचं आहे. Maybe someone had a problem with their wives, आणि कदाचित कुणाला आपल्या पत्नी बरोबर काही समस्या असेल and then they use some scriptures आणि मग त्यांनी काय वचनाचा उपयोग to केले demean women, स्त्रियांना तुच्छ to लेखण्यासाठी, show that women are inferior हे दाखवण्यासाठी की जे स्त्रिया आहे ते कमी आहे and men are superior, आणि पुरुष श्रेष्ठ आहे. and to show that God is a male, आणि हे दाखवण्यासाठी की देव पुरुष आहे, not a female. नारी नाही. So many have misused the scriptures म्हणून अनेकांनी शास्त्राचा दुरुपयोग केला आहे according to their benefit. त्यांच्या फायद्यानुसार, Now, लाभानुसार. let me show you during those times. आणि तुम्हाला दाखवू द्या त्या काळामध्ये. Let me take you on a trip आणि मी तुम्हाला एक प्रवासावर घेऊन जातो back to ancient Israel, आणि ते देखील प्राचीन इस्रायलमध्ये. and let us look at how women were viewed आणि आपण बघूया की स्त्रियांकडे कसं लोक बघत होते before Jesus came. येशू येण्याच्या आधी. You know, generally speaking, आणि साहजिक बोलणे, the Jews had a very dim view of women. आणि यहुदी लोकांमध्ये स्त्रियांविषयी खूपच मंद असा विचार होता. You know, Jewish women आणि जे यहुदी स्त्री होते were not allowed to receive any education. त्यांना कुठलाही शिक्षण प्राप्त करायची परवानगीच नव्हते. 1 minute, I'll just look at one scripture. I'll just see. आणि मी एक वचनाकडे बघत 1 आहे minute, huh? Just give me time. आणि मला थोडा वेळ द्या. Okay. You know, the Jewish people आणि जे यहुदी लोक at होते that time त्यावेळेस had a very dim view of women. त्यांच्या मनात स्त्रियांविषयी खूप मंद असं कमी प्रकारचा विचार होता. Jewish women were not allowed to receive any education. आणि यहुदी स्त्रियांना कुठलाही शिक्षण प्राप्त करण्याची परवानगी नव्हती. Hence, they were largely uneducated. आणि म्हणून ते खूप प्रमाणात
अशिक्षित होते Their only training was आणि त्यांचे एकच प्रशिक्षण होते in how to raise children की कसं त्यांना मुलांना वाढवले पाहिजे and keep their home. आणि घर कसं त्यांनी सांभाळले पाहिजे. Secondly, दुसरी गोष्ट, women were also largely excluded from worshipping God. आणि स्त्रियांना नेहमी दूर ठेवण्यात येत होते देवाची उपासना करण्यापासून. In Herod's temple, आणि हेरोदाच्या there मंदिरामध्ये was a special court आणि एक विशेष न्यायालय होती that stood on the very outside. आणि जे अगदी बाहेर होता It was called the court of the Gentiles. आणि त्याला परराष्ट्रीयांच्या न्यायालय असं म्हटले The गेले. Gentiles only could go into that court. आणि जे परराष्ट्रीय होते ते फक्त त्या न्यायालयात जाऊ शकत It was होते only limited for them. आणि त्यांच्यासाठी फक्त तो कक्ष होता. And 5 steps above the Gentiles' court आणि 5 पायरी त्या परराष्ट्रीयांच्या न्यायालयाच्या वर was the women's court. तिथे होता स्त्रियांचे So न्यायालय. the women were limited to that one area. म्हणून स्त्रियांच्या त्या एका भागामध्ये त्यांना मर्यादा होते. And 15 steps above that आणि त्याच्या पलीकडे 15 पाऊल नंतर was the Jewish men's arena or court or area. आणि तिथे यहुदी पुरुषांचे क्षेत्र होते. From this we see आणि इथून आपण पाहतो men were given more privileges आणि मनुष्याला अधिक सौभाग्य दिले गेले to होते worship God देवाची उपासना करायला than were women. स्त्रियांपेक्षा. It was not from God. आणि ही गोष्टी देवापासून नव्हती It was done by these men. आणि पुरुषांनी ही बनवले होते. And then people thought it is from God. आणि मग लोकांना वाटलं ही गोष्टी देवापासूनच So आहे. they didn't want to disobey God. म्हणून त्यांना देवाची अवज्ञा करायचं नव्हते. They thought these laws were from God आणि त्यांना वाटलं हे नियम देवापासून आहे and they accepted it. आणि म्हणून त्यांनी त्याचा स्वीकार But maybe केला. in their heart they were also thinking, आणि ते कदाचित त्यांच्या हृदयात ते विचार करत असेल why does God put us in the second place? आणि देवाने आम्हाला दुसरं स्थान का दिले असं Why ते विचार God करत treats असेल. men superior? आणि का देव पुरुषाला श्रेष्ठ समजत आहे. Maybe because God is male. कदाचित कारण देव But नर आहे out म्हणून. of fear, पण भीतीमुळे they would just accept it. जे स्त्रिया आहे ते फक्त या गोष्टींचा But स्वीकार करतात. this is not from God. पण ही गोष्टी देवापासून नाही. Amen. आम्ही Let's go further. आपण पुढे जाऊया. A woman had no voice in a marriage. आणि एक स्त्रीला ती आपल्या लग्नामध्ये काहीही बोलू शकत नव्हती. A father decided तिच्या पिताने निर्णय केला whom she would marry, आणि ती कुणाबरोबर लग्न करणार, when she would marry, कधी ती लग्न करणार आहे and why she would marry. आणि ती कशासाठी लग्न करणार. A woman had no right to divorce a आणि husband एक स्त्रीला मुळीच अधिकार नव्हते तिच्या पतीला सोड चिठ्ठी देण्यासाठी under any condition. कुठल्याही परिस्थितीमध्ये. Only a man could initiate a divorce. फक्त एक पुरुष आपली स्त्रीला सोड चिठ्ठी देऊ शकत That's होता. why in the times of Jesus we see म्हणून येशूच्या वेळेमध्ये आपण पाहतो that adulterous woman, ती व्याभिचारी स्त्री the man who committed adultery to the woman आणि जो पुरुषाने त्या स्त्री बरोबर was व्याभिचार not केला brought before Jesus. आणि त्या पुरुषाला येशू पुढे आणण्यात आले These नाही. religious leaders हे धार्मिक पुढारी only brought the woman फक्त स्त्रीला पुढे आणले in that big crowd. आणि त्या मोठ्या गर्दीमध्ये Holy Spirit showed me पवित्र आत्म्याने it मला was दाखवलं. such a big आणि crowd, इतकं मोठी गर्दी and होती they put her in the center आणि त्या बायला त्यांनी मध्येच ठेवले to shame her. आणि तिला लज्जित करण्यासाठी. Where was the man पुरुष त्यावेळेस कुठे who होता committed adultery? ज्यांनी व्याभिचार केला They were तिच्याशी. ready to throw stone at the woman, आणि ते तयारीत होते त्या स्त्रीवर दगडमार करण्यासाठी. but they left the man alone. पण त्यांनी त्या पुरुषाला तर काहीच So केले नाही. the laws were made much for the advantage of man. म्हणून नियम जो होता अधिक फायदा पुरुषांसाठी बनवण्यासाठी केले होते. So many don't know this. म्हणून अनेकांना माहिती Even नाही many women don't know this. आणि अनेक स्त्रियांना देखील माहिती नाही. Okay, let me make it more clear. Let us go further. आपण अधिक स्पष्ट करतो. आपण पुढे जाऊया. Next is पुढच्या आहे Jewish women आणि यहुदी जी स्त्री were होते to be seen as little as possible in public. आणि त्यांना समाजात अधिक त्यांना यायची परवानगी नव्हती. In fact, young men were warned आणि खरोखर तरुण पुरुषांना ताकीद दिले गेले about talking to women in public. की ते लोकांपुढे स्त्रियांशी बोलू शकत That's why when नव्हते. Jesus was speaking to the Samaritan म्हणून woman, जेव्हा येशू साम्रोनी स्त्री बरोबर even the बोलत होते disciples were shocked. आणि शिष्यांना देखील आश्चर्य How is वाटले that Jesus speaking to an immoral woman? आणि कसं येशू एक अनैतिक स्त्रीशी बोलत आहे. That was the culture or system that time. आणि त्यावेळेसची अशी संस्कृती किंवा पद्धत होती. So much so आणि इतकं that होते it was a shame in ancient Israel की प्राचीन इस्रायलमध्ये ही लज्जेची गोष्टी होती
for a man to talk to a woman in public. की एक तरुण पुरुषाने एक तरुण स्त्रीशी समाजापुढे किंवा लोकांपुढे किंवा गर्दीपुढे बोलू शकत So नव्हते. most women stayed out of the streets. म्हणून अनेक जे स्त्रिया होते ते रस्त्यावर येतच नव्हते. Women were regarded as inferior to man. आणि स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी समजले जात होते. They were regarded as property, just like animals. आणि त्यांना असं फक्त एक संपत्ती समजले जात होते, जनावरांसारखं जसं एक संपत्ती Or आहे. just like slaves. किंवा फक्त एक गुलाम आहे म्हणून. You know, Jewish males, आणि यहुदी पुरुष they prayed a daily prayer of thanksgiving. आणि त्यांनी नेहमी उपकार स्तुतीचे प्रार्थना केले. Let me show you that prayer. आणि तुम्हाला ती प्रार्थना In दाखवते. that prayer, आणि त्या प्रार्थनामध्ये you will see तुम्ही पाहणार how poorly the Jews looked upon a woman. की कसं तुच्छ रीतीने तिरस्कारमय रीतीने पुरुष एक स्त्रीकडे बघत होता. Let me show you what this man prayed, आणि तुम्हाला दाखवते या पुरुषांनी काय प्रार्थना the केली. Jewish man. आणि यहुदी पुरुषांनी काय प्रार्थना They केली. prayed like this. त्यांनी असं प्रार्थना केले. Praise be to God आणि देवाला स्तुती असो that he has not created me a Gentile. की त्यांनी मला एक परराष्ट्रीय बनवले नाही. Second, दुसरा, praise be to God प्रभूला धन्यवाद असो that he has not created me a woman. की त्यांनी मला स्त्री बनवले नाही. Look at this. आणि या गोष्टीकडे बघा. Praise be to God. देवाची स्तुती असो. He has not created man, ignorant man. त्यांनी मला एक अज्ञान पुरुष असं बनवले नाही. Second prayer was, आणि दुसरा प्रार्थना praise be to God प्रभूची स्तुती असो that he has not created me a woman. की त्यांनी मला स्त्री बनवले नाही म्हणून प्रभूची स्तुती असो. So look at this, how they thought women are so inferior. आणि त्यांना कसं असं विचार होतं की जे स्त्रिया आहे खूप कमी दर्जाच्या आहे, That's why तुच्छ they आहे. were so proud म्हणून त्यांना खूप गर्व होते that I'm a male. की मी एक नर आहे, पुरुष आहे. Thank you, Lord, धन्यवाद प्रभू that you didn't make me a woman. की तुम्हाला स्त्री बनवले नाही. So this is the way they looked at a woman. आणि अशा प्रकारे त्यांनी स्त्रियांकडे पाहिले. This was man's view of a woman. आणि ही पुरुषाची विचार किंवा दृष्टिकोन होता In स्त्रियांविषयी. in first century Israel. आणि प्रथम शताब्दी इस्रायलमध्ये. Now it was not much better in even other cultures. आणि इतर संस्कृतीमध्ये काय उत्तम नव्हते. In fact, from the time of the fall of humanity, आणि मनुष्य जातीच्या पतनाच्या वेळेपासून women have been regarded as second-class citizens, आणि स्त्रियांना दुसरे दर्जाचे नागरिक असं समजले गेले. inferior to men. आणि ते पुरुषांपेक्षा कमी But दर्जाचे. something happened that changed everything. पण काहीतरी असे घडले जे प्रत्येक गोष्टीला उलट पालट What केले. happened? काय झाले? Then Jesus came. मग येशू आले. Amen. आमेन. Jesus came येशू आले and he refused to treat women as inferior. आणि त्यांनी नाकारले की तो स्त्रीला कमी समजणार नाही. People were shocked लोकांना आश्चर्य because वाटले the way he spoke to women. कारण ज्या प्रकारे त्यांनी You know, स्त्रियांशी बोलले. I will take you into different scriptures आणि मी तुम्हाला वेगवेगळ्या अध्यायात घेऊन जाणार and show you आणि तुम्हाला दाखवणार आहे how God treats a woman. की कसं देव एक स्त्री बरोबर व्यवहार Then I करतो. also teach you about mothers. मग मी तुम्हाला आईंविषयी शिकवणार. So this could be a second part too. आणि हा दुसरा भाग देखील असू But शकत आहे. women, पण or स्त्रियांनो mothers, किंवा आईनो share this with everyone, आणि हा जो संदेश आहे प्रत्येक लोकांबरोबर शेअर करा. both with male and female, दोन्ही पुरुषांबरोबर आणि so स्त्रियांबरोबर. that the tradition that people have made जे करून जो परंपरा लोकांनी बनवल्या आहे and which has been put above the word of God आणि ज्याला देवाच्या वचनाच्या वर ठेवण्यात आली will आहे be removed. ते काढण्यात येणार. Amen. आमेन. And let everything be based on God's word as the foundation. आणि प्रत्येक गोष्टी आपण देवाच्या वचनाला पाया म्हणून समजूया. Now, how much time we have? Okay, now let us go little bit. We have to. Then we'll continue next आणि time. थोडा आपण पाहूया पुढच्या वेळेस आपण चालू ठेवूया. How does God see a woman? आणि देव एक स्त्रीला कसं Women पाहतो. are precious to God, आणि जे स्त्री आहेत देवासाठी मूल्यवान and they आहेत are His daughters. आणि ते देवाचे कन्या आहेत. Women, आणि स्त्रियांनो don't think that God looks at you as inferior to men. आणि स्त्रियांना असं समजू नका की देव तुम्हाला पुरुषापेक्षा कमी समजत आहे. Some women doubt God आणि काय जे स्त्री आहे देवावर शंका बाळगतात because of these traditional and false teachings. आणि ह्या पारंपरिक व खोट्या शिकवणीमुळे. Questioning is scared
आणि त्याच्या काळजीविषयी ते प्रश्न questioning करतात, his love, त्याच्या प्रीतीविषयी ते काळजी his करत आहेत concern, आणि त्याच्या चिंताविषयी ते and प्रश्न even करत आहेत plans for them. आणि त्यांच्यासाठी जी योजना आहे त्यांच्याविषयी देखील त्यांच्या मनात प्रश्न Why do आहे they question? आणि ते असं का प्रश्न Because of विचारतात these wrong traditional teachings, आणि ह्या चुकीच्या पारंपरिक शिकवणीमुळे which is not from God, जो देवापासून नाही but rather from the culture of mankind. पण मनुष्य जातीच्या संस्कृतीपासून ही गोष्टी आहे In Jesus Christ, आणि येशू ख्रिस्तामध्ये we find God's view of a woman, आपल्याला देवाचा दृष्टिकोन दिसत आहे स्त्रियांविषयी, not man's view, मनुष्याचा विचार नाही, not American view or आणि- European view or Asian view. अमेरिकाचे विचार नाही, एशियाचे विचार नाही, युरोपियनचे विचार नाही, It's God's view, आणि ही देवाचे विचार आहे which is very important. जे खूप महत्वाचे आहे. Amen. God doesn't treat you the way man treats you. आणि देव तुमच्याशी असं व्यवहार करत नाही जसं पुरुष तुमच्याशी व्यवहार You करत know, आहे. when God decided to make his entry जेव्हा देवाने निर्णय केला की तो प्रवेश करणार आहे upon this planet Earth, या ग्रह पृथ्वीवर, he visited a woman. त्यांनी प्रथम एक स्त्रीला भेट So you दिली. should be proud. म्हणून तुम्ही गर्व बाळगले पाहिजे. Amen. आमेन. You know, many women are hearing the teachings of men, अनेक जे स्त्रिया आहे पुरुषांचे शिकवण ऐकत आहेत and that's why they think, why is God, treating us that way? आणि मग ते विचार करत आहेत देव आपल्याशी असं का व्यवहार करतो. But God is not treating you that way. पण at all. देव स्त्रियानं तुमच्या बरोबर मुळीच असं व्यवहार करतच नाही. You know, when God decided to make his entrance ज्या देवाने निर्णय केला की तो इथे प्रवेश करणार आहे upon this planet या Earth, ग्रह पृथ्वीवर, he visited a woman. त्यांनी प्रथम एक स्त्रीला भेट दिली You're so honored, आणि तितकं मानदायी you're झाली so privileged आणि तितकं सौभाग्यशाली होती that God visited a woman. आणि देवाने एक स्त्रीला भेट दिली. He chose a woman त्यांनी एक स्त्रीची निवड केली to bring forth the eternal Son, the Messiah, our Lord Jesus Christ. आणि तो सार्वकालिक पुत्र आपल्या मसी प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या पृथ्वीवर आणण्यासाठी त्यांनी स्त्रीच्या निवड केली. Amen. आमेन. The anointed one आणि अभिषिक्त व्यक्ती for whom Israel has been waiting for thousands of years. ज्याच्यासाठी इस्रायल हजारो वर्षांसाठी वाट पाहत होते. Amen. आमेन. Through the woman, आणि स्त्रीद्वारे the eternal Son of God देवाचा सार्वकालिक पुत्र came. आले. God chose a woman. देवाने एक स्त्रीच्या निवड केली. Amen. आमेन. Even Joseph didn't know it. आणि योसेफला देखील ही माहिती नव्हते. He was confused. तो गोंधळात पडला How she conceived की ती कसं गर्भवती झाली without him, without a man. आणि त्याच्याशिवाय एक पुरुषाशिवाय मरिया कसं गर्भवती झाली. See, even he didn't know it. आणि त्याला देखील ही माहिती So नव्हता. God visited the woman. म्हणून देवाने त्या स्त्रीला भेट दिली. So consider this. आणि ह्या गोष्टीवर विचार The करा. life of God देवाचं जीवन was first placed in the womb of a woman प्रथम स्त्रीच्या उदरामध्ये ठेवण्यात आली होती before it got to you and me. आणि तुमच्या पुढे आणि माझ्या पुढे येण्याच्या आधी. And God was not ashamed. आणि देवाला काय लाज He वाटली, chose the woman. त्यांनी स्त्रीच्याच निवड So केली. sisters in Christ, म्हणून बहिणीनं जे this is ख्रिस्तामध्ये the आहे Lord's view of a woman. आणि हीच प्रभूचा विचार आहे So स्त्रियांविषयी. take that high place. म्हणून ते उंच स्थान घ्या. Amen. आमेन. Don't feel condemned. आणि दंडित वाटू नका. That's not all. आणि हे सर्व पुरेशा नाही. As Jesus ministered जसं येशूने सेविका when केली he was on earth, जेव्हा तो पृथ्वीवर होता, he ripped down all these kind of traditions त्यांनी असं सर्व प्रकारच्या परंपराला खाली पाडले that were made or built against women. जे स्त्रियांच्या विरुद्ध बांधले गेले होते ते सर्व परंपराला त्यांनी खाली You पाडले. know, on one occasion, as I told you, आणि एका वेळेमध्ये जसं तुम्हाला he सांगितलं, defended a woman caught in adultery. आणि त्यांनी जो स्त्रीला व्यभिचार करण्यामध्ये पकडण्यात येते त्याच्या तिने येशूने रक्षण केले, बचाव केला. He took her side. आणि येशूने तिच्या बाजू घेतले. Amen. He आमेन. didn't reject her. आणि येशूने त्या स्त्रीचा नाकार केला नाही. He forgave her. येशूने तिला क्षमा केले. They were about to stone her, आणि लोक तिच्यावर दगडमार करायचंच होते, but he said, no. पण येशूने सांगितले नाही. He forgave her. येशूने तिला क्षमा केले He saved her. आणि तिचा बचाव केले. And God was not ashamed to save an immoral lady. आणि देवाला काही लाज वाटले नाही एक अनैतिक स्त्रीचा बचाव We करण्यासाठी. are also told in John chapter 4, आणि योहान 4 मध्ये देखील सांगितले he गेले आहे. met a woman, आणि त्यांनी एक स्त्रीला भेटले and you know, even the disciples were shocked. आणि शिष्यांना देखील आश्चर्य वाटले. The Samaritan lady, ती साम्रोनी स्त्री, he talked to her in public, आणि येशूने लोकांपुढे तिच्याशी बोलले which was not allowed. आणि ज्याची त्याला परवानगी And he नव्हती. was not ashamed. आणि येशूला काही लाज वाटले नाही. Amen. आमेन. So women, म्हणून स्त्रियांनो,
be blessed in this. आणि ह्या गोष्टीमध्ये आशीर्वादित Because व्हा. this woman was also a divorcee. कारण ही जी स्त्री होती तिच्या घटस्फोट झाली Not होती. only she was a divorcee, फक्त ती एक सोडचिठ्ठी she मिळवलेली was स्त्री नव्हती, living in immorality. आणि ती अनैतिकपणामध्ये जगत होती, अनैतिकचे जीवन जगत So not होती. only was she a woman, आणि ती फक्त एक स्त्री नव्हती, she was also a divorcee, आणि ती एक घटस्फोट an पावलेली स्त्री होती, adulteress, आणि एक व्याभिचारी living होती, in sin. पापात जगत She होती, was worse than a Gentile. आणि ती परराष्ट्रापेक्षा वाईट होती, She was a Samaritan आणि ती एक सोमरोनी होती, with no one would talk. आणि कोणी तिच्याशी बोलतच Yet नव्हते. our Lord came and spoke to her. तरी आपल्या प्रभू येशू येऊन तिच्याशी बोलले, Not separately, आणि वेगळेपणाने But in नाही, एकांतात नाही, पण समाजामध्ये लोकांपुढे. and he forgave her of her sins. आणि येशूने तिच्या पापांची तिला क्षमा केली, And he was not ashamed आणि of her. त्याला मुळीच लाज वाटले So नाही. sisters, take up that high place which God has given you म्हणून बहिणींनो, ते उच्च स्थान घ्या जे देवाने तुम्हाला दिलेले and आहे, share it with everyone. आणि प्रत्येक लोकांबरोबर हे Because शेअर this करा. is God's view of women. कारण हीच देवाची विचार आहे But स्त्रियांविषयी. that's not all. पण एवढंच नाही, Jesus had a custom of using women in his parables. आणि येशूला सवय होती की तो आपल्या दाखल्यांमध्ये स्त्रींचाच उपयोग करत होता, And he showed them as heroes. आणि त्यांनी स्त्रियांना अभिनेता म्हणून दाखवले. He talked about a woman त्यांनी एक स्त्रीविषयी who सांगितलं, searched and found a lost coin. आणि जिने जे हरवलेली नाणी होती ती शोधून काढली. In one instance, आणि एका घटनेमध्ये Jesus spoke about a woman, येशूने एक स्त्रीविषयी सांगितले, a old lady, एक वृद्ध स्त्रीविषयी, who dropped 2 coins into the temple ज्याने आपले 2 सिक्के त्या मंदिराच्या पेटीत टाकले, and praised her. आणि प्रभूने त्या स्त्रीची स्तुती केली. He was not ashamed. आणि येशूला लाज वाटले He नाही, praised that woman. आणि त्यांनी त्या स्त्रीची स्तुती केली. He said, in fact, those who have put more, आणि त्यांनी सांगितले की ज्यांनी अधिक पैसे he दिले, compared that to this woman आणि त्यांची तुलना त्यांनी ह्या स्त्री बरोबर who put केली, only 2, ज्यांनी फक्त 2 सिक्के but she टाकले, praised her. पण प्रभूने तिची स्तुती केली She had done a better job. की तिने एक उत्तम काम So केले. don't think you're inferior. म्हणून असं विचार करू नका की तुम्ही कमी आहात. You know, once Jesus was sitting with self-righteous religious leaders, एकदा येशू स्वनीतिमान धार्मिक पुढारींबरोबर बसला and होता, then a woman walked in. आणि मग एक स्त्री चालून आली, This was not just any woman. आणि ही कुठली स्त्री नव्हती, She was a prostitute. आणि ती तर वैश्या होती. Upon seeing the Lord, आणि प्रभूला पाहून she dropped down आणि ती to his knees त्याच्या पायाशी पडली, चरणापाशी and आली, did something which shocked everyone. आणि तिने अशी काय गोष्टी केली जे सर्वांना आश्चर्यकारक केले, In the presence of आश्चर्यदायक all केले. these religious leaders, आणि सर्व धार्मिक पुढाऱ्यांच्या she सानिध्यामध्ये, unbound her hair आणि तिने आपले केस उघडले, and poured costly perfume आणि सुगंधी असं महाग इत्तर तिने येशूच्या upon पायी, the feet of Jesus. सुगंधी द्रव्य येशूच्या पायावर ओतले. And this unclean woman आणि ही अशुद्ध स्त्री touched Jesus Christ आणि येशू ख्रिस्ताला in स्पर्श केला, public. आणि समाजामध्ये, She wept, आणि ती रडली, washed his feet with tears, आणि तिच्या चरण तिने धुतले आपल्या अश्रूने, and dried them with her hair. आणि त्या पायाला तिने आपल्या केसाने कोरडं केले. You know, this improper act enraged the self-righteous religious leaders. आणि हे जे अयोग्य जी कृती होते, हे जे स्वनीतिमान पुढारी लोकांना रागिष्ट केले, Because of what he did कारण तिने काय केले म्हणून, or what he allowed to be done. किंवा त्याने येशूने हे गोष्टी करायची परवानगी दिली, ह्या गोष्टीमुळे ते खूप चिडले. At that moment, आणि त्या क्षणी these religious leaders हे जे धार्मिक पुढारी lost होते, all respect for Jesus आणि सर्व त्यांचे मान सन्मान त्यांनी येशूसाठी गमावले, and even doubted whether he was a true prophet. आणि त्यांना हे देखील शंका आले की येशू खरोखर एक संदेष्टा आहे किंवा नाही. But the Lord was not ashamed. पण प्रभूला तर मुळीच लाज He वाटली didn't नाही. run away तो तिथून धावून गेला that his नाही name will be की spoiled. त्याचे नाव खराब झालेली आहे. No, नाही, he accepted it त्यांनी त्या गोष्टीचा स्वीकार because केला, he loved women. कारण त्यांनी He स्त्रियांवर खूप loved प्रीती, the mothers. त्यांनी मातांवर प्रीती He केली, loved the daughters. त्यांनी कन्यांवर प्रीती केली. Amen. आमेन. That's the view of God for women. आणि हीच देवाची विचार आहे So स्त्रियांसाठी. sisters, rise up. म्हणून बहिणींनो उठा, Know that God considers you as very precious. आणि हे जाणून घ्या की देव तुम्हाला खूप मूल्यवान असं Now, how समजतो. much time we have? 5 minutes. Just 5 minutes. We'll then skip to next part 2 where I'll show you about mothers more.
आणि दुसरा भाग आम्ही मग घेऊया. अधिक आईंविषयी मी तुम्हाला बोलणार आहे. where children have to respect their mothers जिथे and all those things. लेकरूने लेकराने आपल्या आईच्या मान केले पाहिजे आणि इतर सर्व गोष्टींविषयी. At one time, आणि एका वेळेस as Jesus was walking, जसं येशू चालत होता, an unclean woman एक अशुद्ध स्त्री came and touched the hem of Jesus' garment. येऊन येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले. And Jesus was not ashamed. आणि येशूला लाज वाटले नाही. In fact, he praised her आणि खरोखर येशूने तिची स्तुती केली for touching the hem of his आणि garment. त्याच्या वस्त्राला शिवण्यासाठी. Amen. आमेन. In another instance, आणि दुसऱ्या घटनामध्ये there was a Canaanite woman एक काननी स्त्री होती who was viewed as dog in the eyes of Israel. आणि जे इस्रायलच्या नजरेमध्ये ती एक कुत्रा होती They treated her like that. आणि तिला कुत्र्यासारखं किंवा कुत्रीसारखं असं समजले. Yeah. But Jesus gave the highest compliment. पण येशूने तिला सर्वात मोठा अभिवादन दिले, प्रशंसा woman. केली ह्या स्त्रीची Because of her faith, तिच्या विश्वासामुळे. and he also healed her daughter. आणि येशूने तिच्या मुलीला देखील बरं So केले. he was not ashamed. बघा, येशूला लाज वाटले नाही. In the last hours on this earth, आणि पृथ्वीमध्ये त्याच्या शेवटच्या तासांमध्ये Jesus always stayed in a small village called Bethany. आणि येशू नेहमी छोटासा जो गाव होता बेतनी गावात राहत होते. It was there that he would spend his last days आणि तिथेच त्यांनी आपला शेवटचा दिवस घालवले before he gave his life on Calvary. आणि कल्वरीवर आपला प्राण देण्याच्या आधी. In Bethany, आणि बेथनीमध्ये 2 women 2 स्त्रिया whom Jesus loved आणि ज्याच्यावर येशूने प्रीती केली had their home, आणि त्यांच्या घरी Mary and Martha. आणि मरिया व मार्था. They were his best friends, आणि मरिया व मार्था येशूचे सर्वात उत्तम मित्र होते. and they received him. आणि त्यांनी येशूचा स्वीकार केले He was not ashamed. आणि त्याला लाज वाटले नाही. Amen. आमेन. So no, this is God's view about women. आणि हे जाणून घ्या की देवाची विचार आहे स्त्रियांविषयी. So rise up and take up this view of God for you. म्हणून उठा आणि देवाचे जे विचार आहे तुमच्यासाठी हे तुम्ही घ्या. So there are many things I would tell you now. आणि अनेक But गोष्टी मला तुम्हाला I think so. सांगायचं आहे We are आता. run out of time. पण आता वेळ पूर्ण झाली आहे. So I'll continue this message. म्हणून मी हा संदेश चालू Just ठेवणार. one more thing I'll tell you and then I'll close. आणि अजून एक गोष्टी सांगून मी When समाप्त. Luke writes जेव्हा लूक लिहितो in his gospel, त्याच्या he सुवार्थामध्ये refers to 12 disciples आणि तो 10 शिष्यांना दर्शवितो with one phrase as the 12. आणि एक शब्द घेऊन तो 12. The 12 lived with the Lord for 3.5 years. आणि तो जो 12 शिष्य होता 3.5 वर्षापर्यंत येशू ख्रिस्ता बरोबरच And they राहिले followed him everywhere. आणि दर ठिकाणी ते येशूच्या मागे गेले. But Jesus also had a female group of disciples. पण येशू कडे स्त्रियांच्या देखील एक शिष्यांच्या गट होते. And Luke also, in short, tells, like he said, the 12, he also says the women. आणि जसं तो म्हणत आहे तो 12 शिष्य, मग तसंच तो म्हणत आहे ते स्त्रिया. So he gives them the same position there. म्हणून तो त्या स्त्रियांना देखील सारखंच पद देतो So they were शिष्यांसारखं. also the Lord's disciples. म्हणून ते जे स्त्रिया होते ते देखील प्रभूचे शिष्य The होते. female counterpart to the 12. आणि जे स्त्रियांचे एक दुसरा भाग होता त्या 12 शिष्यांच्या So the तुलनामध्ये. women followed Jesus wherever he went. म्हणून ते जे स्त्रिया होते जिथे येशू गेले तिथे ते स्त्रिया देखील येशूच्या मागे And जात they होते. tended to his needs. आणि त्याच्या सर्व गरजांना येशूच्या सर्व गरजांना त्यांनी पूर्ण केले, And त्याची सेवा केली. Jesus was not ashamed. आणि येशूना त्यांच्या लाज वाटले नाही. Amen. आमेन. So let me continue this next time. पुढच्या वेळेस मी हा चालू ठेवणार I want आहे. to show you more things about Jesus, about God. मला येशू विषयी देवाविषयी अधिक गोष्टी बोलायच्या आहे. So don't miss this message. म्हणून हा संदेश चुकू नका. Share it with everyone. प्रत्येक लोकांबरोबर That शेअर people करा may know आणि जेणेकरून लोकांना कळेल how God views women. की कसं देव स्त्रियांविषयी विचार करतो. Amen. Here there is a light problem. आणि इथे आता लाईट It गेलेली goes आहे, and comes. जी जात आहे येत आहे. So we have to finish off now. Yeah, now I'll pray for you. आता मी जी मातांसाठी प्रार्थना So करणार did आहे. you like the message? तुम्हाला संदेश आवडले का? Hello? Did you like the message? तुम्हाला संदेश आवडले का? Because no one had put any comments there. Not कारण written आम्हाला anything कमेंट comments. दिसत नाही. Hello? Things are not coming. What? Must be coming behind. Acha, okay. So now I don't know why the comments are not visible. आम्हाला इथे कमेंट्स कुणाचे दिसत I नाही. think so there's some problem with the आणि आमच्या काय mobile or- सेटिंग मध्ये काय प्रॉब्लेम Ah. असेल.
I don't know. Because only Kenneth knows about all this. केनेथला फक्त Yeah. हे सेटिंग माहिती And आहे. I'm not aware. You can just ask Kenneth if he's free, just to see where. My wife is also dressed up today. Is Mother's Day. Okay, mothers, women, female, daughters, sisters, share this message with everyone. सबके साथ ये शेयर करो, because बहुत लोगों को मालूम नहीं प्रभु कैसा देखता है women को. So do share with everyone so that even लोग scriptures को भी misuse करते हैं women, क्योंकि उनका family problem रहेगा, marriage problem रहेगा, so they misinterpret the word which goes against women. Okay, see, Kenneth did it very fast. I didn't see any comments till now, but when Kenneth did like this, every comment came. Okay, so you enjoyed. कमेंट दिसत नव्हते, आता आम्ही कमेंट So पाहू शकत आहे. do share with everyone. प्रत्येक लोकांबरोबर हे संदेश शेअर करा. There are also other things. I'll speak about husband, wife. आणि इतर गोष्टी आहेत जे मी पती पत्नी I'll also विषयी speak बोलणार, about mothers. आई विषयी बोलणार I'll आहे. also speak about having long life. आणि दीर्घ आयुष्य विषयी देखील मी When you बोलणार आहे. honor your parents, जर तुम्ही आपल्या आई वडिलांच्या because they're मान, not going to live with you forever. कारण ते तुमच्या बरोबर युगानुयुगासाठी राहणार नाही. But till the time they are with you, पण जोपर्यंत ते तुमच्या बरोबर आहे honor them as very priceless. आणि त्यांना खूप असं मूल्यवान असं So समजा. I'll also speak to you about Timothy, आणि मी तुम्हाला तिमोथी विषयी बोलणार आहे. how his mother and grandmother trained him. कसं त्याची आई आणि आजीने त्याला प्रशिक्षण दिले. Yeah, so all those the nice messages are there. आणि सर्व Okay. सुंदर संदेश आहे, So don't miss it. म्हणून ते चुकू So नका. I wanted to share it with everyone. म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही हा संदेश प्रत्येक लोकांबरोबर शेअर केले If पाहिजे. you want the world to look at women according to God. जर तुम्हाला पाहिजे की जे जग आहे स्त्रियांकडे बघितले पाहिजे जसं देव बघत आहे. Because many human beings have made it in such a way which they can take advantage. कारण खूप मनुष्य जातीने असं प्रकारे बनवलेले आहे जेथे पुरुष त्याचा फायदा घेऊ शकतात. Okay, to share with everyone. आणि प्रत्येक लोकांबरोबर शेअर. And even the second part that I'll come with, it's a beautiful revelation. आणि दुसरा भाग जो मी घेऊन येणार आहे ते सुंदर प्रकटीकरण आहे And you'll be blessed. आणि तुम्ही आशीर्वादित Okay, होते. now let's pray for you. आता तुमच्यासाठी I प्रार्थना want to pray करतो for all of you. आणि सर्वांसाठी प्रार्थना करायचं I आहे. know many people write there, y'all are praying for us too. आणि खूप लोक लिहित आहे की तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करत आहे. I want to say thank you for all that. आणि मला तुम्हा सर्वांचे धन्यवाद That you बोलायचा remember us in your की prayers. तुम्ही आम्हाला तुमच्या प्रार्थनामध्ये आठवण करत आहे. Okay, let's pray. पण प्रार्थना Father, I करूया. want to thank you for all these wonderful saints. पिता सर्व सुंदर संतांसाठी धन्यवाद देतो. Father, I want to thank you for that spirit पिता तुझ्या आत्मासाठी धन्यवाद which देतो gave us a wonderful word जो आम्हाला एक सुंदर वचन दिले that has blessed everyone. जे प्रत्येक लोकांना आशीर्वादित Father, केले. I pray, पिता प्रार्थना I करतो bless all of them in Jesus' name. सर्वांना आशीर्वाद देतो येशूच्या नावात. Today being the Mother's Day, आज मातृदिन आहे म्हणून I want to thank you for all the mothers, Lord. सर्व मातांसाठी मी तुला धन्यवाद देतो Where प्रभू. they have children, they don't have children. त्यांच्याकडे लेकरे आहे किंवा नाही But I want to pray for them. पण त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. I thank you, Father, धन्यवाद पिता. for the wonderful nature of a mother, आणि एक आईच्या सुंदर स्वभावासाठी which is very different from the father, जो पितापासून खूप वेगळा आहे, which comes from you. जो तुझ्यापासून So येतो, when we honor the mothers, जेणेकरून ते आईना मान देऊ शकतो. when we honor the mothers, जे आम्ही आईना मान देतो, we honor God. आम्ही देवाला मान देतो. Because that's the characteristic or the nature of God that He put in the mother. कारण तो देवाचा स्वभाव किंवा चरित्र किंवा गुण विशेष आहे जो त्यांनी मातांमध्ये ठेवलेले आहे. Father, I bless all the mothers. पिता मी सर्व मातांना Give them आशीर्वाद the देतो. strength. त्यांना ती शक्ती दे, Encourage them, Father. त्यांना प्रोत्साहित कर. They also train their child in a godly way. ते देखील आपल्या लेकरूंना एक दैवी रीतीने They प्रशिक्षण also देणार. express the true nature and character of God ते देखील देवाचा खरा स्वभाव व चरित्र व्यक्त करणार. with their love and compassion, त्यांच्या प्रीती व करुणेने, with their comfort. त्यांच्या शांतवणाने. Thank you, Father. धन्यवाद पिता. Father, those mothers who are sick, आणि पिता जी आई आजारी आहे, I bind all sickness and disease. सर्व आजार व रोगाला बांधून टाक. Be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Lord, heal them, प्रभू त्यांना आरोग्य दे, bless them, आशीर्वाद दे and deliver them, Lord. आणि त्यांची सुटका कर. Thank you, Father.
धन्यवाद Fulfill देतो. their heart's desire. त्यांच्या हृदयाची अभिलाषा पूर्ण कर. Fulfill all their heart's desire. त्यांच्या सर्व हृदयाची इच्छा पूर्ण कर. Whatever they are going through, आणि Lord. जे काही गोष्टींतून ते Remove all जात, their worries, त्यांची सर्व their चिंता काढ, tensions, त्यांची their तणाव काढ, anxiety, त्यांची जे their fear, Lord. कळकळ आहे त्यांची भीती Remove काढ, all this हे सर्व काढ and bless them, Father. आणि त्यांना आशीर्वादित They कर. are wonderful mothers, Lord. ते सुंदर आई आहे. Thank you, Father. धन्यवाद In Jesus' name I पिता. pray. येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना Okay. करतो. आमेन. Thank you so much for watching. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. Thank you, all of you, Jaya and all those Mala and Anand and all of you. आणि Thank you. सर्वांना much. खूप धन्यवाद देतो व्हिडिओ Do पाहण्यासाठी. share it with everyone. आणि प्रत्येक लोकांबरोबर I शेअर know करा. women will surely share this आणि मला माहितीये जे स्त्री आहे खरोखर हे because संदेश they want इतरांबरोबर शेअर they करा. want everyone to know God's view about women. कारण त्यांची इच्छा आहे की प्रत्येक लोकांना देवाचे जे विचार आहेत स्त्रियांविषयी ते कळले पाहिजे. Amen. आमीन. So you want people to know आणि तुमची इच्छा आहे की लोकांना समजले पाहिजे. because the society treats you as inferior. कारण समाज तुम्हाला कमी समजतो The tradition treats you that way, आणि परंपरा तुम्हाला असा व्यवहार but करतो, not God. पण देव तुमच्याशी असं व्यवहार Amen. So करत share नाही. it with everyone. म्हणून बहिणीनो सर्व लोकांबरोबर So हे we will संदेश share. demolish the teachings of man जेणेकरून आम्ही जे पुरुषांचे जे शिकवण आहे त्याला रद्द करू and make the Lord's word stand firm आणि प्रभूच्या वचनाला आपण दृढ उभे करू, so that the women will also serve the Lord in these last days. जेणेकरून स्त्रिया देखील शेवटच्या दिवसामध्ये प्रभूची सेवा करू And शकतात. brothers, treat your mothers and sisters and female with respect. आणि जे पुरुष आहे का Yeah, the fathers. आणि जे the मातांना female- आहे the जे males treat the females. जे पुरुष जे आहे ते आपल्या स्त्रीला, आपल्या पत्नीला, आपल्या बहिणीला, आपल्या मातांना सन्मानाने वागा, Yeah, honor them त्यांच्या मान because करा, that's the nature and character of God. कारण तो देवाचं चरित्र व स्वभाव आहे. I'm not saying worship them. आणि मी असं म्हणत नाही त्यांची पूजा कर. You cannot worship any human आम्ही beings, कुठल्याही मनुष्य जातीच्या पूजा करू शकत whether नाही. man or a woman, पुरुष असू द्या किंवा स्त्री असू द्या, father or a mother. आणि पिता असू द्या, आई असू द्या. No, worship must only go to the Creator God. आणि जी उपासना आहे फक्त निर्माण करता देवाकडेच गेलो पाहिजे. You can respect them. तुम्ही त्यांच्या You मान can करू honor शकता, them. आदर करू शकत आहे, You can obey them, त्यांच्या आज्ञाचं पालन करू शकत, but not worship them. पण त्यांची उपासना करू नका. Thank you so much for watching. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद. Have a blessed day. एक आशीर्वादित दिवस तुमचा असू And द्या do share it with everyone. आणि प्रत्येक लोकांशी हा संदेश शेअर करा. Thank you. And धन्यवाद. we love you all. आणि आम्ही तुम्हाला सर्वांवर प्रीती करतो.